नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे स्कॉलर कोचिंग क्लासेसच्या या विशेष गणित सत्रात. विद्यार्थी मित्रांनो, गणित म्हणजे केवळ आकडे नाही, ते म्हणजे विचार करण्याची एक पद्धत, समजून घेण्याची एक कला आणि समस्यावर उपाय शोधण्याची एक सवय. विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत असाच विषय जो दिसायला सोपा आहे, पण त्यामागे दडलेली आहे गणिताची एक जादू. तो विषय म्हणजे क्रमागत संख्यांची बेरीज. विद्यार्थ्यांनो, विचार करा, जर तुम्हाला कोणी 1 ते 100 या सर्व संख्यांची बेरीज काढायला सांगितलं तर तुम्ही काय कराल? एक एक करून सर्व संख्या जोडाल की एखाद्या शॉर्टकटचा वापर कराल? तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुमच्या वेळेची बचत करण्यासाठी एखाद्या शॉर्टकटचा वापर करा. तर मग आज या ऑनलाईन सत्रातून आपण सुद्धा अशाच एका स्मार्ट ट्रिकचा उपयोग अशा प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे यासाठी करणार आहोत. या ट्रिकमुळे आपण अशा मोठ्या संख्यांची बेरीज काही सेकंदातच करू शकू. म्हणून चला लक्षपूर्वक शिकूया हा अद्भुत गणिताचा भाग फक्त स्कॉलर कोचिंग क्लासेसच्या सोबत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज शोधण्यासाठी आपल्याला एका सूत्राचा उपयोग करावा लागेल, ज्यामुळे आपल्याला सहज आणि अत्यंत कमी वेळामध्ये या संकल्पनेवर आधारित विचारलेला कुठलाही प्रश्न सोडवता येईल. तर ते सूत्र कोणतं आहे ते आपण पाहूया. क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर शेवटची संख्या छेद 2 गुणिला कंसामध्ये शेवटची संख्या अधिक 1 या सूत्राचा वापर करून या संकल्पनेवर आधारित विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला आपण अत्यंत कमी वेळेमध्ये सोडवू शकतो. या ठिकाणी या सूत्रावर आधारित एक प्रश्न आपण पाहूयात. एक ते 10 क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला विचारले 1 ते 10 या क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. यामध्ये शेवटची नैसर्गिक संख्या आहे 10, म्हणून सर्वात आधी शेवटची नैसर्गिक संख्या आपण लिहून घेऊ. शेवटची नैसर्गिक संख्या बरोबर 10, कारण 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज संख्यांची बेरीजच आपल्याला करायची आहे. त्यामुळे शेवटची संख्या 10 आहे. म्हणून बेरीज बरोबर
शेवटची संख्या छेद 2 गुणिला शेवटची संख्या अधिक 1. शेवटची संख्या आहे 10. 10/2 गुणिला कंसामध्ये शेवटची संख्या आहे 10. 10 अधिक 1. या 10ला 2 ने भाग दिला. 2×5 10. बाकी 0 राहते. भाग 5चा बसतो. मग 5 गुणिला 11 बरोबर 55. तर अशा पद्धतीने या सूत्रावर आधारित क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण काढू शकतो. चला तर मग या सूत्रावर आधारित एक दुसरा प्रश्न पाहूया. एक ते 30 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. कुठलाही प्रश्न आपल्याला विचारलेला असेल तर सर्वात आधी तो प्रश्न व्यवस्थित वाचून समजून घ्यायचा आहे. तो प्रश्न समजून घेतल्यानंतर त्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला लक्षात आल्यानंतर काय काढायचं ते आपल्याला सहज कळेल. या प्रश्नामध्ये आपल्याला 1 ते 30 या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितलेली आहे. तर शेवटची जी नैसर्गिक संख्या आहे ती आहे 30. म्हणून आपण सर्वात आधी शेवटची नैसर्गिक संख्या या ठिकाणी लिहू. शेवटची नैसर्गिक संख्या बरोबर 30. आणि म्हणून बेरीज बरोबर मागच्या उदाहरणामध्ये आपण सूत्र लिहिलं होतं. या उदाहरणामध्ये आपण सूत्र न लिहिता उत्तर शोधणार आहोत. तर शेवटची संख्या आहे 30. त्याला छेद 2 गुणिला कंसामध्ये 30 अधिक 1. या 30ला 2 ने भाग द्या. 2 ने 30ला भाग दिला तर बे बे. खाली उरला 1. त्यातले खाली 0 झाले 10. 2×5 10. 10तून 10 गेले 0. उत्तर आलं 15. 15 गुणिला 31. आता या 15 आणि 31चा गुणाकार करा. 31 गुणिले 15. 5 1 5. 5 3 15. 1 1 1. 1 3 3. याची बेरीज करून घ्या. 5 6 4. तुमचं उत्तर आहे 465. अशा पद्धतीने क्रमगत नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण या सूत्राचा वापर करून शोधू शकतो. तेही अत्यंत कमी वेळात.